जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। आज आपण 6व्या दशकातील तिसरा समास मायोद्भव निरूपण सुरू करणार आहे। समर्थ या समासाच्या सुरुवातीला आत्म्याबद्दलची विधानं करतात। आता केवळ ते आत्म्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगतायत असा अर्थ आपण इथे घ्यायचा नाही। समर्थ आपल्याला आपल्याच विषयी सांगत आहेत। आपण कसे आहोत, आरशात आपल्याला आपले एक रूप दिसतं, वय कळतं आपल्याला काहीतरी नाव आहे, आपल्याला आई वडील आहेत। हे सगळं काही देहाच्या अंगाने आहे। आपलं शिक्षण, आपली संपत्ती, आपले आचार विचार हे सगळे देहाला चिकटलेले आहेत। पण आपण आत्मस्वरूप आहोत आणि हे आत्मस्वरूप कसं आहे याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे। हे वर्णन उपनिषदांमध्ये येतं, वेदांमध्ये येतं, गीता ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांमध्ये तर येतं। पण इथे आपण आपले सद्गुरू आपल्याला आपल्या स्वरूपाबद्दल सांगतायत अशा भावानं समर्थांचा उपदेश ऐकणं गरजेचं आहे। पहिली ओवी पहा। निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित। पुष्कळ गोष्टी या एकाच ओवीमध्ये समर्थांनी सांगितल्या। आपण जर या ओवीकडे जिथे आत्मा शब्द आहे तिथे आपणच आहोत अशा अर्थानं पाहिलं तर ओवीची उकल होईल। आपल्याला आपलं स्वरूप मर्यादित अनुभवाला येतं। आपले काही समज गैरसमज असतात किंवा आपली बुद्धी असते किंवा आपले विचार तर्क असतात। या सगळ्यालाही एक सीमा असते। आपण कुणीतरी आहोत असं आपल्याला वाटत असतं। उच्च शिक्षित व्यक्तीचं सोडून देऊ, त्याला तर ते वाटणारच, पण अगदी अडाणी जरी असला तरी मी अडाणी आहे असं त्याला वाटत असतंच। म्हणजे आपण आपल्या बुद्धीच्या, आपल्या मनाच्या अंगानं आपल्या स्वतःची एक ओळख बनवून ती आपल्या देहाला चिकटवून ठेवतो। ओळख देहाला चिकटली आणि देह म्हणजेच मी, म्हणजे त्या ओळखीसहित देह म्हणजे मी असा भाव आपण धारण केलेला असतो। समर्थ आपल्याला सांगतायत की आत्मा हा निर्मळ आहे, निर्गुण आहे, निश्चळ आहे आणि त्यासाठी ते आकाशाची उपमा देतात। आता एके ठिकाणी दिवस असेल पृथ्वीवरती तर तिथं तारे दिसणार नाहीत। एकीकडे रात्र असेल तर तिथे आकाशात तारे दिसतील, पण तारे आहेत तिथेच आहेत, आकाश बदललेलं नाही। आपली दृष्टी बदलल्यामुळे आकाशाचा अनुभव बदलला। आपण आकाशाकडे पाहिल्यानंतर कधी ते निर्मळ दिसतं, तर कधी ढग येतात, कधी ढग पाऊस पाडतात, तर कधी तसेच निघून जातात। आकाशाच्या वरती काय घडेल याचा नेम नाही, पण ते जे घडतं त्याला सत्यत्व दिलं तर आकाशाकडे आपलं लक्ष जाणार नाही। आपल्या हातात जपाची माळ असते पहा, त्या माळेला माळ पण कशामुळे आहे? आत सूत्र आहे म्हणून। नाहीतर डब्यामध्ये पुष्कळ मणी पडून आहेत, पण डब्यातल्या मण्यांना माळ म्हटलं जात नाही। एका सूत्रामध्ये मणी ओवले गेले की त्या सूत्रामुळं त्या मण्यांना माळ संबोधलं जातं। तसं ब्रह्मतत्व, आत्मतत्व हे सूत्र रूपानं नटलेलं आहे, सगळ्याच्या अंतर्यामी आहे। मातीची मडकी दिसतात, मडक्यांचे प्रकार अनंत आहेत, पण सगळ्यांमध्ये माती समान आहे। सोन्याचे अलंकार दिसतात, अलंकारांचे प्रकार अनेक, पण सोनं एक आहे। हे सर्व वेदांतामध्ये आलेलं आहे, उपनिषदांमध्ये आलेलं आहे। पण इथे हे सांगण्याचं महत्त्व असं की असेच आपण आहोत हे समर्थ आपल्याला सांगतायत। हा देह जो धारण झालेला आहे हा आज झालेला आहे, पण याआधी अनंत देह झालेले आहेत। अनंत देहांमध्ये अनंत संबंध निर्माण झालेले आहेत। आजही या देहात काही संबंध निर्माण झालेले आहेत। मण्याला महत्त्व की सूत्राला महत्त्व? सूत्रालाच महत्त्व आहे। मण्यांचा आकार एखाद्या वेळेस ओबडधोबड चालेल, पण सूत्र तुटलेलं चालणार नाही।
सूत्र जर तुटलं तर मणी तिथे राहणारच नाही. माळेला माळपणच नाही, तिथे कोणतीच वस्तू नाही. म्हणून सत्यता ही आत्म्याला आहे, त्या सूत्राला आहे. आणि असा आकाश रूप असलेलं आत्मस्वरूप म्हणजे निर्मळ असलेलं आपल्याच अंतरामध्ये आहे. आपल्या बुद्धीला, आपल्या तर्काला समजावं म्हणून उपमा, उपमेय या गोष्टींचं प्रयोजन करावं लागतं. नाहीतर आत्म्याला आकाशाची उपमाही देता येत नाही. कारण आकाशामध्येही पंचमहाभूते आहेत आणि आत्म्यामध्ये पंचमहाभूते नाहीत. आत्मा निर्मळ आहे हे समर्थांनी इथं स्पष्ट सांगितलं. आपलं असं स्वरूप असूनही आपल्याला ते प्रचितीला येत नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की निर्मळ असलेल्या स्वरूपावरती अहंकारानं मळ आलेला आहे. समर्थ आणखी 2 महत्त्वाचे शब्द वापरतात. आत्मा निर्मळ आहे, निश्चळ आहे हे सांगताना त्याच्या अलीकडे ते घनदाट शब्द वापरतात आणि ओवीच्या शेवटी सदोदित असा शब्द वापरतात. आपण कधी वास्तुशांत केली तर आपल्या लक्षात येईल की होमाचा जो धूर होतो तो घरामध्ये भरून राहतो. तो आणखी भरला तर त्या धुराला आपण म्हणू की घनदाट धूर भरलेला आहे. किंवा आपण कधी डोंगराळ भागात गेलो तर तिथं घनदाट धुकं असतं. घनदाट हा शब्द अगदी सूक्ष्मतेनं भरून राहिलेली अवस्था दर्शवतो. म्हणजे असं कोणतंच ठिकाण नाही जिथं आत्मा नाही आणि सगळंच त्या आत्म्यामुळं चलनवलन होतंय. आपल्या खिडकीच्या बाहेर झाड असेल तर त्या झाडामध्ये जीवनसुद्धा आत्म्यामुळं आहे. ते झाड आपण पाहू शकतो, आपल्यात आत्मा आहे. आणि समजा त्या झाडावरती एक छोटीशी मुंगी चालत आहे तर तिलाही तो आत्माच चालवत आहे. पण यामध्ये भेद नाही. म्हणजे झाडाचा आत्मा आहे म्हणून तो थांबलेला असतो आणि मुंगीचा आत्मा आहे म्हणून तो चालत असतो, छोटासा असतो आकारानं. आणि एखादा हत्ती असेल तर त्याचा आत्मा आकारानं मोठा असतो. असा इथे प्रकार नाही. आत्मा अस्तित्वाच्या जाणीवेच्या रूपानं सर्वत्र समान असा दाटून आहे. जसं दुधाचं पातेलं असेल, समजा मोठं पातेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दिशा आखल्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर मनानच बरं का. पूर्वेला दूध असेल तर पश्चिमेला लोणी असणार आहे का? दक्षिणेला दूध असेल तर उत्तरेला ताक असणार आहे का? संपूर्ण पातेल्यामध्ये दूधच भरून आहे, घनदाटपणे दूध व्यापून आहे. तसा आत्मा हा घनदाट आहे आणि त्याचबरोबर निर्मळ पण आहे आणि निश्चळ पण आहे. आता दुधाच्याच पातेल्याचं उदाहरण घेऊया. दुधाचं पातेलं जर आपण घेतलं तर आपल्या अंगाच्या जवळचं जे दूध आहे आणि समोरचं जे दूध आहे त्यामध्ये शास्त्रदृष्ट्या हालचाल असते. पण अशी हालचाल आत्म्यामध्ये नाही. आत्मा जसा इथं स्थिर आहे तसाच तिथेही स्थिर आहे आणि तसाच सर्वत्र जरी असला तरी त्या त्या ठिकाणी स्थिरतेनं आहे. त्यामध्ये कोणतंही चंचळत्व नाही. पूर्णपणे निश्चळ असलेला आत्मा. आणि याच जोडीला समर्थांनी दुसरा महत्त्वाचा शब्द वापरला आणि तो म्हणजे सदोदित, अखंडत्वानं असलेला आत्मा. कोणतीही गोष्ट अखंड आहे हे केव्हा लक्षात येईल? जेव्हा खरं म्हणजे ती गोष्टच आपण होऊन जाऊ तेव्हा लक्षात येईल. आपल्यासमोर एखादी दोरी आहे अशी कल्पना करा की आपल्या डावीकडून 10 किलोमीटरवरून ती दोरी आलेली आहे आणि आपल्या उजवीकडे 10 किलोमीटर गेलेली आहे. उजवं आणि डावं टोक दोरीचं आपल्याला दिसत नाही. आपल्याला आपल्या समोरची दोरी दिसते. पण जिथे आपली दृष्टी संपते तिथे दोरी खंड पावलेली आहे असा दृष्टीला अनुभव येतो. आपण असं मानतो की त्याच्या पलीकडे ही दोरी असेल, असेलही किंवा नसेलही. पण जिथे आपली दृष्टी संपते तिथे दोरीला खंड आहे असा आपला समज होतो. अशाच पद्धतीनं अखंडत्व आपल्या इंद्रियांना कळून येत नाही. कारण इंद्रियांनाच मुळात सीमा आहेत. आपल्याला पहा, स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये काहीतरी दिसतं, आपण कोणाशी काहीतरी बोलतो. पण आपल्याला माहीतच नाही अशा भाषेत आपण कोणाशी काही बोललोय का? कधीकधी आपल्याला माहीत नाही अशा ठिकाणी जाण्याचाही अनुभव येऊ शकतो. कधीकधी पूर्वजन्माचे संस्कार असतात. पण
शक्यतो आपल्याला जे माहीत आहे किंवा जी भाषा कळते, समजते, त्याच भाषेमध्ये आपल्याला स्वप्न पडतं. जागृतीतही असंच आहे. आपली बुद्धी, आपले विचार या सगळ्यांना सीमा आहे. शास्त्रज्ञ वेगवेगळे प्रयोग करून शोध जरूर लावतात, पण हे कबूल करतात की यात बदल होऊ शकतो भविष्यात. कुणाला काही वेगळं कळू शकतं, समजू शकतं, नवीन शोधही लागू शकतो आणि आत्ता जे सूत्र मांडलेलं आहे अभ्यास करून ते उद्या खोटं ठरू शकतं. आणि विज्ञानाच्या इतिहासात असं अनेक वेळा झालेलं आहे. असं घडणंच आपल्या बुद्धीची सीमा दर्शवतं. आत्मा मात्र समर्थ म्हणतायत सदोदित आहे, म्हणजे कोणत्याही मर्यादेशिवाय अमर्याद आणि कोणत्याही खंडाशिवाय अखंड असा नटलेला आहे. त्यातही तो घनदाट आहे आणि त्यातही निर्मळ आणि निश्चळ असा आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये किती आनंद भरला असेल याची कल्पना करून पहा. पण आपल्याला अशा आनंदाची अनुभूती येत नाही. आपलं मन, आपली मुख्यतः प्रकृती आपल्याला आपल्या आनंदापासून दूर ठेवते. समज, गैरसमज, मते, मतांतरे, बुद्धीच्या मर्यादा आपल्याला आपल्या आनंदापासून अडवून ठेवतात. म्हणून समासाचं नाव मायोद्भव असं आहे. मायेचा उद्भव असा त्याचा स्पष्ट अर्थ. पण अहो, माया कळण्यासाठी स्वरूप नीट लक्षात यायला नको का? आपण समजा गॅलरीमध्ये उभे आहे आणि समोर धुकं पडलेलं आहे, तर आपण म्हणतो धुकं आहे. आता जन्मापासून आपण जर धुकंच पाहिलं असेल तर गॅलरीमध्ये धुकं आहे असं आपण म्हणणार नाही. धुक्याशिवाय असलेलं निर्मळ असं आकाश आपण पाहिलेलं आहे, म्हणून धुक्याला धुके पण आहे. तसं हे खरं आहे की माया ही खोटी आहे, पण माया खोटी आहे हे केवळ आपण श्रवणामधून ऐकतो. जोपर्यंत आत्म्याचं सत्यत्व कळत नाही तोपर्यंत माया मिथ्या ठरत नाही, किंवा मायेचं मिथ्यत्व जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत आत्मानुभूती येऊ शकत नाही. दोन्हीही घडणं म्हणजे एका अर्थानं स्वरूप स्थितीमध्ये जाणंच आहे. आणि याकरताच समर्थ समासाच्या सुरुवातीलाच आत्म्याबद्दल आपल्याला स्पष्ट कल्पना देत आहेत. लक्षात घ्या बरं का, आत्म्याबद्दल देत आहेत म्हणजेच आपल्याबद्दलच ते आपल्याला सांगतायत की आपण कसे आहोत. आपण खरं म्हणजे निर्गुण आहोत, निर्मळ आहोत, निश्चळ आहोत, घनदाट आहोत आणि सदोदित आहोत. या सदोदितचाच विस्तार समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये केला. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म. किती सुंदर सांगितलं पहा समर्थांनी. संतांचे हे आपल्यावरती उपकारच आहेत, कारण हे ज्ञान उपनिषदांमध्ये आणि वेदांमध्ये निश्चित आहे, पण ते आपल्याला कळेल अशा पद्धतीनं नाही. संतांचे हे उपकार की त्यांनी ते ज्ञान आपल्यासाठी सुलभ केलं. श्री महाराजांच्या प्रवचनांनाही महत्त्व सोपेपणामुळंच आहे. गहनातील गहन गोष्ट, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, अगदी उपनिषदोक्त गोष्ट, पण श्री महाराज इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगतात की कोणालाही वाटतं की हे आपल्याला जमू शकेल, आपण हे करूया, आपण हे केलं तर महाराजांची कृपा प्राप्त होईल. हेच संतांचे उपकार आहेत. समर्थ सांगतायत पहा की आत्म्याला खंडच नाही अशा प्रकारचं ते अखंडत्व आहे. उदंडाहुनी उदंड आहे, गगनापेक्षाही मोठा आहे आणि सूक्ष्म आहे. याचाही विचार आपण पाहूया. एखाद्या गोष्टीला आपण मोठेपणा केव्हा देतो? सापेक्षता असेल तर देतो. म्हणजे आपल्यापेक्षा हत्ती मोठा, हत्तीपेक्षा डोंगर मोठा, डोंगरापेक्षा पर्वत मोठा. कुणीतरी तिथे एक लहान आहे म्हणून कोणाला तरी मोठेपण आहे. पण समर्थ मात्र आत्म्याच्या बाबतीत म्हणजेच आपल्या बाबतीत काय सांगतायत, तर तो आत्मा मोठाही आहे आणि सूक्ष्मही आहे. आता या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य होतील? त्या तेव्हाच शक्य होतील जेव्हा तिथे कोणत्याही मर्यादेचं बंधन नसेल. असं पहा, आकाश म्हणजे पोकळी. समजा आपण मूठ बंद केली तर त्या मुठीतही आकाश आहेच की. आणि जर आपण आकाशाकडे मान वर करून पाहिलं तर आपण स्वतःही एका आकाशामध्ये आहोतच की. आणि जे आकाश आपल्याला दिसतंय
समजा काही तारे दिसत आहेत, एकूण काय आपली आकाशगंगा म्हणूया आपण, तर ती आकाशगंगासुद्धा एका आकाशामध्ये आहेच की. म्हणजे आकाश कसं आहे, गगनाहूनही वाढ आहे. आकाशापेक्षाही आकाश मोठा आहे, पण आकाश तितकंच सूक्ष्मसुद्धा आहे. म्हणजे अगदी चिमूट जरी केली तरी 2 बोटांमध्ये कुठेतरी फट असेल सूक्ष्म, जिथं आकाश आहेच आहे. अशाच प्रकारे आत्मा म्हणजे आपणच दाटून आहे, व्यापकही आहे आणि सूक्ष्मही आहे. ही जी सूक्ष्मतेची आणि व्यापकतेची अनुभूती आहे, ही मात्र आपल्याला आपल्या देहभावामुळे नाही. कारण देहभावाचं मर्यादेचं बंधन तिथे आपण लादलेलं आहे. आपण इथेच आहे ना, कारण आपला देह इथे आहे. मग आपण दुसरीकडे कसे असू शकू, असा आपला समज. समर्थ या समजावरती फुली मारतायत. काय म्हणतायत की तू सर्वत्र आहेस, इतका आहेस की तू व्यापकच आहेस, आणि इतका सूक्ष्म आहेस की सूक्ष्माहून सूक्ष्म आहेस. असं हे आत्म्याचं स्वरूप समर्थ जे सांगतायत, त्याचं कारण म्हणजे त्यांना माया पण स्पष्टतेनं सांगायची आहे. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येयना ना जायना परब्रह्म ते, जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना परब्रह्म ते. या सगळ्या उपमा दुसऱ्या बाजूनं मायेला लागू पडतात आणि स्पष्टपणे आत्म्याला लागू पडतात. म्हणजे जे दिसेना ना भासेना असा आत्मा आहे, तो दिसत नाही, त्याचा भासही होत नाही, म्हणजेच अनुभूतीच्या पलीकडचा आहे. त्याला जन्म नाही, मरण नाही, नाश नाही. जे उपजेना ना नासेना असा आत्मा आहे, तो येत जात नाही, जे येना ना जायना असं परब्रह्म म्हणजेच आत्मा आहे. तो चळत नाही, ढळत नाही, तुटत नाही, फुटत नाही, खचतही नाही आणि रचलाही जात नाही. मात्र बरोबर उलट्या बाजूनी हेच मायेचं वर्णन आहे. म्हणजे काय तर दिसते, भासते, उपजते, नासते, येते जाते, चळते ढळते, तुटते फुटते, रचली जाते आणि खचली जाते, ती माया आहे. आता याला जर आपण सूक्ष्मतेनं जाऊन पाहिलं तर कळेल की आपल्या कोणत्याही जाणीवेतून जर अनुभूती येत असेल तर तिथेच मायेचा संबंध आहे. कारण अनुभूती येण्यासाठी कुठला तरी अनुभव कळला, समजला, याची जाणीव आवश्यक आहे, आणि ती जाणीव द्वैताशिवाय येऊ शकत नाही. पण समर्थ तर परब्रह्माबद्दल म्हणजेच आत्म्याबद्दल म्हणजेच आपल्या स्वरूपाबद्दल सांगतायत की जे दिसेना ना भासेना किंवा जे रचेना ना खचेना. म्हणजे याचा अर्थ उघड आहे की अनुभवांच्या पलीकडे जाऊन ज्या सत्तेवरती अनुभव येतो त्या सत्तेशी तादात्म्य पावल्याशिवाय परब्रह्मस्थिती शक्य नाही. अनुभव आला म्हणून ब्रह्म कळलं असं जो म्हणेल त्याला अनुभव आलाच नाही असा त्याचा अर्थ होईल. माऊली म्हणत नाहीत का, येथ जाणीव करी तेची नेणे, आथिलेपणे मिरवी तेची उणे, मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण असायचं. शिष्यांना सद्गुरू घडवायचे आणि मग प्रपंचामध्ये सोडून द्यायचे. शिष्य कोणत्या अवस्थेवरती आहे त्यावरून ठरायचं की यानं प्रपंचात जायचं की संन्यास घ्यायचा. एकदा गुरूंनी सर्व शिष्यांना एकत्र केलं. शिक्षण संपून आता शेवटचा दिवस होता. गुरुमातेनं मेथीचे लाडू केले होते. इतके कडू लाडू की जिभेवर ठेवले तरी तोंड वाकडं होईल. सगळ्यांना लाडू देण्यात आले. ज्यांचा चेहरा वाकडा झाला त्यांना गुरु म्हणाले की जा, घरी जाऊन तुम्ही सुखानं प्रपंच करा, पण दिलेलं शिक्षण लक्षात ठेवा. आणि ज्यांचं तोंड वाकडं झालं नाही त्यांना गुरु म्हणाले की तुम्ही संन्यास घ्यायला हरकत नाही, पण आनंदानं राहा आणि साधनेत राहा. आता खरं म्हणजे दोन्हीही प्रकारच्या शिष्यांना लाडू कडू आहेत हे कळलेलं होतं, पण जाणीवांमध्ये फरक होता, आणि तो फरक सद्गुरूंनी ओळखून त्या मार्गानं त्यांना जायला सांगितलं. तसं मायेच्या आणि आत्म्याच्या बाबतीत आहे. आत्मा निश्चळ आहे तर माया चंचळ आहे. आत्मा येत नाही, जात नाही असा आहे, तर माया मात्र येते आणि जाते अशी आहे. पण दोन्हीही अनुभव या देहामध्येच प्राप्त होतात. त्यामुळं त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
कडूचा कडूपणा कळणं वेगळं आणि कडूचा कडूपणा अनुभवणं वेगळं. ज्यांचा चेहरा वाकडा झाला नाही त्या लोकांना कडूपणा कळलेला होता, पण त्यांनी तो अनुभव घेतला नाही. म्हणजे अनुभव रूपानं ते त्याच्याशी समरस झाले नाहीत, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहिले. ज्यांचं तोंड वाकडं झालं कडूपणा आल्यानंतर ते अनुभवाशी समरसून गेले आणि अनुभवाशी द्वैतामुळं समरसलं जातं. त्यामुळं ब्रह्म आणि माया या दोन गोष्टी एकमेकांच्या अत्यंत जवळच्या आहेत. फरक फक्त द्वैताचा आहे. तो द्वैताचा पडदा असेल तर तिथेच माया आहे आणि पडदा नसेल तर तिथेच ब्रह्म आहे. म्हणजे ढळणं चळणं हे सगळं काही अनुभवाला येईल जर द्वैत असेल तर. पण जर ते द्वैतच पुसून टाकलं तर मात्र आपण कसे आहोत? दिसत नाही, भासत नाही, उमजत नाही, नासत नाही, रचत नाही, खचत नाही, चळत नाही, ढळत नाही, असेच आपण आहोत. आणि तेच परब्रह्म आहे, तोच आत्मा आहे. पुढे समर्थ आता काय सांगत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.